नमस्कार सगळ्यांना. बघा, या ठिकाणी पाऊस पडलेला आहे, ग्राउंड ओलं चिंब झालेला आहे, म्हणून आपल्याला आपल्या मैदानावर खेळता येत नाहीये. पण तरी देखील आपण खेळणं सोडणार नाही. या ठिकाणी आपण शाळेच्या वरांड्यात बसलेलो आहोत आणि एक असा नवीन मनोरंजक आणि आनंददायी खेळ खेळणार आहोत. खेळाचं नाव आहे बाटली पास करणे. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे, बाटली पास करायची आहे. आता या ठिकाणी आपण दोन गट केलेले आहेत, दोन संघ आहेत, दोन संघामध्ये सारखे खेळाडू आहेत. या दोन्ही संघांच्या सुरुवातीला जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंच्या समोर एक एक बॉटल ठेवलेली आहे आपण. आता ती बाटली त्यांनी पास करायची आहे, डोक्यावरून पास करायची आहे. जेव्हा शेवटच्या खेळाडूकडे बाटली जाईल तेव्हा बाटली गेल्यानंतर तुम्ही 90 अंशाच्या कोनात वळायचं आहे आणि पुन्हा बाटली पास करायचं आहे. असं प्रत्येक वेळेस 90 अंशाच्या कोनात वळत वळत आपल्याला बाटली पास करायची आहे. आणि जेव्हा 4 राऊंड पूर्ण होतील, जेव्हा त्यावेळेस ज्याची बाटली सगळ्यात पुढे राहील तेव्हा तो संघ विजेता ठरेल. ठीक आहे, मग सुरू करायचं. ओके, 1 2 3 स्टार्ट. जोरात, जरा वेगात घ्या. डोक्यावरून बाटली घ्या, बाटली डोक्यावरून घ्यायची, बाटली डोक्यावरून घ्यायची. शेवटच्या खेळाडूकडे गेलेली आहे. ओके ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. या संघाने खूप वेगात बाटली जाते त्यांची. घ्या, वेगात घ्या, घ्या, वेगात घ्या. व्हेरी गुड, शाबास, व्हेरी गुड, शाबास शाबास शाबास. ओके, स्टॉप स्टॉप स्टॉप. बघा, 4 राऊंड पूर्ण झाले. 4 राऊंड पूर्ण होण्याच्या आत हा जो माझ्या डाव्या बाजूचा संघ आहे त्या संघाने 4 राऊंड लवकर पूर्ण केलेले आहेत. तुम्ही पण तुमची बाटली पुढेपर्यंत येऊ द्या, पुढेपर्यंत येऊ द्या, तुमची बाटली येऊ द्या लवकर. हां, बाटली पुढे ठेव बाळा. आता बघा, 2 हातांनी हा खेळ आपण खेळलेला आहे. आपल्या डाव्या बाजूचा संघ जिंकलेला आहे. पण आता हा खेळ अधिक इंटरेस्टिंग करूया आपण. आता हा खेळ आपल्याला फक्त एका हाताने खेळायचा आहे. किती हाताने खेळायचा आहे? एका हाताने. ओके, 1 2 3 स्टार्ट. एका हाताने. व्हेरी गुड. एकाच हाताने खेळायचा आहे. एका हाताने खेळ खेळायचा आपल्याला. एका हाताने खेळायचा आपल्याला खेळ. व्हेरी गुड, शाबास. एका हाताने, एका हाताने, एकाच हाताने. एका हाताने खेळ खेळायचा आहे. व्हेरी गुड, शाबास. ओके, पुन्हा आपल्या डाव्या बाजूचा संघ आहे तो जिंकलेला आहे. त्या डाव्या बाजूच्या संघासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. छान खेळ होता ना? आवडला? ओके.